मी देवयानी गायकवाड, SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। कुटुंबामध्ये मुले व संसारात व्यस्त असणाऱ्या महिलांना रास दांडियाच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम भरारी फाउंडेशन कडून अनेक वर्ष नवरात्रोत्सवात होत आहे। यापुढेही महिला सक्षमीकरण आणि आरोग्यासाठी या फाउंडेशनने सक्रिय राहावे असे आवाहन SP9 मराठी न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर सुरेश राठोड यांनी केले। कोल्हापूरमधील वनिता ढवळे, दीपिका जाधव, गायत्री राऊत, जया शिंदे, समृद्धी चौगुले यांनी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून बालाजी गार्डन हॉल नागाळा पार्क येथे नवरात्र निमित्त रास दांडियाचे आयोजन केले होते। खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने कुटुंबातील मुले व संसारात व्यस्त असणाऱ्या महिलांना रास दांडियाच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम भरारी फाउंडेशनकडून अनेक वर्ष नवरात्रोत्सवात होत आहे। यापुढेही महिला सक्षमीकरण आणि आरोग्यासाठी या फाउंडेशनने सक्रिय राहावे असे आवाहन SP9 मराठी न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर सुरेश राठोड यांनी केले। कोल्हापूरमधील वनिता ढवळे, दीपिका जाधव, गायत्री राऊत, जया शिंदे, समृद्धी चौगुले यांनी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून बालाजी गार्डन हॉल नागाळा पार्क येथे नवरात्र निमित्त रास दांडियाचे आयोजन केले होते। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले। यावेळी आमदार उमाताई खापरे, पिंपरी चिंचवड, संपादक डॉक्टर सुरेश राठोड यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली। दरम्यान उपस्थित युवती व महिलांनी रास दांडियाचा आनंद घेतला। यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून वनिता ढवळे, जाधव, राऊत, शिंदे, चौगुले व शेलार या ट्रस्टींनी राबवलेले कार्य कौतुकास्पद आहे। दांडियासारख्या कार्यक्रमातून कला कौशल्याला वाव मिळतो, शिवाय उत्तम व्यायामही होतो। या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही खासदारांनी दिले। आमदार जयश्री जाधव, महेश जाधव यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। यानंतर सहप्रायोजक रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी, महालक्ष्मी एंटरप्राइजेस, KJ ॲग्रो, शुभांगी सारीज, रॉयल आर्ट कराओके, ड्रीम विशन, आशीर्वाद सिलेक्शन, KR मोटर्स यांच्या प्रतिनिधींनी मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरती सत्कार झाले। यावेळी संग्राम भालकर, सहिल भारती यांनी महिलांना दांडिया खेळासाठी प्रोत्साहन दिले। तसेच विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात येत आहे। त्यातच जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे। लोकवर्गणीतून कंथेवाडी येथे श्री चिंचामाई व भैरवनाथ या देवाचे मुखवटे बसवण्यात आले। राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने लोकवर्गणीतून 1,30,000 रुपयाचे श्री चिंचामाई व भैरवनाथ या देवतांचे मुखवटे आज पारंपरिक पद्धतीने गावच्या मंदिरामध्ये वाजत गाजत ग्रामस्थांनी बसवले। श्री चिंचमाई व भैरवनाथाचे मुखट व गावाच्या देवस्थानामध्ये असणाऱ्या पाषाणास गावाचे देवपुजारी बळवंत लहू पाटील यांच्या हस्ते विधिपूर्वक बसवण्यात आले। श्री चिंचामाई व भैरवनाथ देवांचे मुखवटे बसवण्यासाठी चिंचामाई देवस्थान कमिटीने विशेष सहकार्य केले। या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाविकांच्या अलोट गर्दीत श्री अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळून टाकणारी आतिषबाजी, अंबाबाई तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात रविवारी मध्यरात्री करवीर निवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा अंबाबाईच्या नावाने चांगभलच्या जयघोषात पार पडला। भाविकांच्या अलोट गर्दीत श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा संपन्न झाला। डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात रविवारी मध्यरात्री करवीर निवासिनी अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। आई अंबाबाईच्या नावानं चांगभलच्या जयघोषात सारा आसमंत दुमदुमून गेला। नवरात्रोत्सवात 8व्या माळेला रविवारी अष्टमीच्या रात्री हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती। अंबाबाईने अष्टमीच्या रात्री महिषासुराचा वध केला, म्हणून फुलांनी सजवलेल्या वाहनातून देवीची नगर प्रदक्षिणा निघते।
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन देवीच्या पालखीचे पूजन केले। उद्योजक राजू जाधव यांच्या परिवारानेही पालखीचे पूजन केले। यानंतर परंपरेनुसार रात्री 9:30 वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीचे वाहन नगर प्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडले। यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव तथा प्रांत सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई, राजू लाटकर, आदिल फरास आदी मान्यवर उपस्थित होते। मराठ्यांना आरक्षण मिळावे पन्हाळ्यावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा तालुका सकल मराठा बांधवांच्या वतीने रविवारी 22 ऑक्टोबर रोजी सकाळी वाघबीळ येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठ्यांना आरक्षण मिळावे पन्हाळ्यावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा तालुका सकल मराठा बांधवांच्या वतीने रविवारी सकाळी वाघबीळ येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन आरक्षणाबाबत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यात आला। पन्हाळा आणि कोडोली पोलीस ठाण्याकडून वाघबीळ फाट्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाफळे तालुका पन्हाळा येथील वसंत पाटील आणि सुरेश जगदाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी पन्हाळ्यातील सकल मराठा बांधवांनी वाघबीळ येथे रविवारी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलनामुळे कोल्हापूर, पन्हाळा, ज्योतिबा आणि रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत सकल बांधव आक्रमक झाले होते। पोलिसांच्या विनंतीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। त्यानंतर आंदोलकांनी पन्हाळ्यावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वाघबीळ ते पन्हाळा तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकलने रॅली काढत या उपोषणाला पाठिंबा दिला। आई रत्नाबाई कृत्रिम श्वासावर असल्याने पदयात्रा काढायची की नाही या विवंचनेत राजू शेट्टी होते। पण तू पदयात्रा सुरू कर, मला काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊनच घरी परत ये, असे शब्दरूपी बळ दिल्यानंतर शेट्टी यांनी पदयात्रेला सुरुवात केली आहे। आई रत्नाबाई कृत्रिम श्वासावर असल्याने पदयात्रा काढायची की नाही या विवंचनेत राजू शेट्टी होते। पण तू पदयात्रा सुरू कर, मला काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊनच घरी परत ये, असे शब्दरूपी बळ दिल्यानंतर राजू शेट्टी यांनी पदयात्रेला सुरुवात केली। मागील हंगामातील ऊसाला प्रतिटन 400 रुपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी 17 ऑक्टोबरपासून आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे। शेट्टी यांच्या आजपर्यंतच्या लढाईत त्यांच्या आईने मोठे पाठबळ दिले आहे। कोणत्याही आंदोलनाची सुरुवात आईला नमस्कार करूनच ते करतात। 22 दिवसांची पदयात्रा ही मोठी लढाई होती, पण आई रत्नाबाई यांचे वय 98 आहे। वार्धक्यामुळे 3 महिन्यांपासून अंथरुणाला त्या खिळून पडलेल्या आहेत। त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरू असून त्या कृत्रिम श्वासोश्वासावर आहेत। पदयात्रा सुरू करायची की नाही या विवंचनेत राजू शेट्टी होते, पण आईने बळ दिल्यामुळे त्यांनी अखेर ही पदयात्रा सुरू केली। मृत्यूपत्राप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवर नाव नोंदणी करण्यासाठी 6,000ची लाच घेताना आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील निवास पाटील, नीम तांदार, मोजणी कारकून, वय 43, राहणार कसबा वाळवे, तालुका राधानगरी यास अटक करण्यात आली आहे। ही कारवाई सायंकाळी 4:30 वाजता उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आजरा येथे सापळा रचून करण्यात आली। मृत्यूपत्राप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवर नावनोंदणी करण्यासाठी 6,000ची लाच घेताना आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील निवास वसंत पाटील, मोजणी कारकून, वय 43, राहणार कसबा वाळवे, तालुका राधानगरी, सध्या राहणार सामंत कॉम्प्लेक्स, गांधीनगर रोड, आजरा यास अटक केली आहे। ही कारवाई सायंकाळी 4:30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आजरा येथे सापळा रचून करण्यात आली। तक्रारदार यांच्या आईचा मामा यांना वारस नसल्याने त्यांनी त्यांची मिळकत मृत्यूपत्राद्वारे तक्रारदार यांच्या आई हयात असताना त्यांच्या नावे केली होती।
तक्रारदार यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांना मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या मिळकतीमधील 373 या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड वारस हक्काने तक्रारदार यांचे वडील भाऊ यांचे नाव लावण्याकरिता निवास पाटील यांनी 6,000 रुपये लाचेची मागणी केली होती। शुक्रवारी लाच घेत असतानाच त्यास रंगेहात पकडण्यात आले। याबाबतचा गुन्हा आजरा पोलिसात रात्री उशिरा दाखल करण्यात आला। सध्या राज्यभरात दसऱ्याचे वातावरण आहे। गावोगावी मंदिरातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। अशा परिस्थितीतच अंबा तालुका शाहूवाडी येथे ग्रामदैवत आंबेश्वर देवालय येथे विविध कार्यक्रम सुरू असताना श्री राजाराम पांडुरंग पाटील राहणार अंबा वय 50 हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। अंबा येथे आंबेश्वर मंदिरातच राजाराम पाटील या ग्रामस्थाचा आकस्मिक मृत्यू झालाय। सध्या राज्यभरात दसऱ्याचे वातावरण आहे। गावोगावी मंदिरातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। अशा प्रकारे अंबा तालुका शाहूवाडी येथे ग्रामदैवत आंबेश्वर देवालय येथे विविध कार्यक्रम सुरू असताना राजाराम पांडुरंग पाटील राहणार अंबा वय 50 यांचे अकस्मात निधन झाले। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं प्रथमदर्शनी समजतंय। त्यामुळे गावावर एकच शोककळा पसरली आहे। दरवर्षीप्रमाणे अंबा येथील ग्रामदैवत आंबेश्वर मंदिरात दसऱ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। 22 तारखे रोजी रात्री पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते। राजाराम पाटील हे कुटुंबियांसह देवळात गेले होते। तेथे सुरू असलेल्या लेझिम खेळात त्यांनी सहभागही घेतला होता। रात्री 10 नंतर बराच वेळ ते लेझिम खेळत होते। थोड्या वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते मंदिराच्या खिडकीला धरून उभे राहिले। तेथे दरदरून त्यांना घाम फुटल्याने त्यांच्या छातीत जोराची कळ आली आणि ते खाली कोसळले। उपस्थित ग्रामस्थांनी खेळ थांबवून त्यांच्याकडे धाव घेतली व प्राथमिक आरोग्य केंद्र अंबा येथे त्यांना दाखल करण्यात आले। तेथून बांबवडे येथे त्यांना नेण्यास सांगण्यात आले। बांबवडे येथे नेले असता रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। मनमिळावू आणि समाजकारणात सहभागी असलेले राजाराम पाटील अचानक गेल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे। सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली। व्यायामाचा अभाव, बदललेली जीवनशैली, बैठी कामे यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतात व असे प्रकार गावोगावी पाहायला मिळतात। अशा प्रकारे त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्रनगर कोल्हापूर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सव 2023 हा महासोहळा 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होणार आहे। स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्रनगर कोल्हापूर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सव 2023 हा महासोहळा 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होतोय। नियोजित कार्यक्रमानुसार आज दिनांक 22 ऑक्टोबर 2023 सायंकाळी 7 वाजता तिसरे पुष्प मुख्य कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांचा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर टीमच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं। सामुदायिक पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धेवर नाटक सादर करण्यात आले। या नाटकात प्रमुख कलाकार म्हणून कपिल मुळे, स्वाती कृष्णात, अनिल शेलार, प्रमोद शिंदे, कृष्णात स्वाती, संघसेन जगलकर, मुक्ता निशांत मुक्ता यांनी उत्कृष्ट भूमिका करून उपस्थितांचे प्रबोधन केले। या कार्यक्रमासाठी स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक सुखदेवदादा बुधाळकर, माजी अध्यक्ष पंकज आठवले, उत्सव कमिटी अध्यक्ष प्रवीण बनसोडे, मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे तसेच मंडळाचे खजानीस सुरेश आठवले, उपाध्यक्ष चंद्रकांत शिवशरण, पदाधिकारी कार्यकर्ते, राजेंद्रनगरमधील धम्म बांधव, बाल उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ कवयित्री स्वर्गीय शांता शेळके प्रतिष्ठान मंच पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शांता शेळके काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे यांच्या शेणाला गेलेल्या पोरी या बहुचर्चित काव्यसंग्रहाला जाहीर झाला। ज्येष्ठ कवयित्री स्वर्गीय शांता शेळके प्रतिष्ठान मंच पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शांता शेळके काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे यांच्या शेणाला गेलेल्या पोरी या बहुचर्चित काव्यसंग्रहाला जाहीर झालाय।
प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे यांनी नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली आहे. प्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते व दलित साहित्यिक आणि चळवळीचे अभ्यासक म्हणून परिचित असलेले कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य आहेत. त्यांनी या दीर्घ कवितेतून कृषीजन्य समूहातील स्त्रियांचे भावविश्व आणि त्यांच्या जगण्याचे विविध कंगोरे शेणाच्या प्रतीकातून चित्रित केलेत. अनेक मान्यवरांनी गौरवलेल्या या काव्यसंग्रहाला आजवर कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार, कर्जत दक्षिण महाराष्ट्र सभेचा साहित्य सभेचा पुरस्कार, कोल्हापूर मायबाप स्मृती पुरस्कार, त्याचबरोबर पंढरपूरचाही पुरस्कार मिळालाय. त्याचबरोबर शाहू पुरस्कार, गावगाडा काव्य पुरस्कार, सोलापूर पुरस्कार असे प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेले सलग 3 वर्षाचे पुरस्कार संस्थेने यंदा जाहीर केलेत. सन 2020-21 साठी या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबर 2023 मध्ये मंचर येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे यांनी सांगितलंय. आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या. पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.